चला मॅच ऑन करा प्लीज, विनंती करतोय. चौक टीम लवकर क्षेत्ररक्षण सजवा. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, तसेच दोन्ही आमचे पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. लक्षात घ्या, यानंतरची मॅच असेल ती म्हणजे शिरगाव वर्सेस पाणजू. तर दोन्ही संघ प्लीज आपण जेवून घेतला तर बरं होईल. पाणजू संघ जेवून घ्या प्लीज. मॅच एंड करूया. अजून एक महत्वपूर्ण मॅच, चौक मास्टर्स वर्सेस टिवरी मास्टर. दोन्ही संघांना देऊया खूप सारे शुभेच्छा. 5 षटकांची मॅच आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, जगदीश आणि गणेश. तर गोलंदाजी मार्कवर आल्यात ते म्हणजे विलास. मॅच ऑन झाले, पंचांचा इशारा येतोय. डावखुरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये, जगदीश. यावेळेला निश्चितच ऑन साइडला ढकलून द्यायचं होतं. एक यशस्वी उद्योजक आहेत ते जगदीश, आणि निश्चितच इथे धाव मिळते. वेलकम वेलकम. रिक्षा संघटनेचे देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करते. जेवला असाल तर निश्चितच जेवून घ्या. प्रत्येक संघासाठी वेलकम किट देखील दिले जात आहे, त्याचा देखील आस्वाद घ्या मित्रांनो. ऊन जबरदस्त आहेत, त्यामुळे फ्रुट्स इम्पॉर्टंट आहेत आपल्या एकूणच सेवनामध्ये. पुढचा चेंडू विलास, इथे सामोरा जातील ते म्हणजे गणेश. काटचा फटका आहे, हवेत आहे चेंडू. चांगला झेल टिपलाय. इलरीने चांगला झेल टिपलाय. वेल डन इलरी. अफलातून झेल होता, अगदी गॅप मध्ये होता, मात्र इलरीचं लक्ष व्यवस्थित होतं. चेंडूपर्यंत पोहोचले, थोडस ड्रिबल केलं आणि हा झेल टिपलाय. त्यामुळे पहिला धक्का क्विक टाइम मध्ये गणेश परतलेत आणि त्यामुळेच इथे विकेट आली. एक धाव एक गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रताप भोयर. प्रताप भोयर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. डावखुऱ्या बॅटर साठी हे मैदान निश्चितच अफलातून आहे, ऍडव्हान्टेज आहे. आणि लगेच तुषारनं माहिती दिली की यस दमन स्पर्धेमध्ये देखील टिवरीच्या या प्रतापने प्रताप केलाय. 50 धावा पूर्ण केल्या होत्या वैयक्तिकरित्या, त्यामुळे त्या गोड आठवणी आहेत प्रतापच्या माध्यमातून. मात्र अफलातून क्रिकेटपटू टिवरीचं नाव ज्याने निश्चितच टेनिस क्रिकेट विश्वात केलंय. अगदी अजिंक्यचा अफलातून खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. नाव आहे प्रताप भोयर. गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने क्रिकेट अगदी कमी वयात क्रिकेटला सुरुवात. आज 40+ मध्ये देखील धुमाकूळ घालतोय प्रताप भोयर. स्ट्राइक एंडला विलास वर्सेस प्रताप, एक कॉन्टेस्ट नक्कीच पाहायला आवडेल. पहिल्या पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि प्रतापचं मैदानात असणाऱ्या टिवरी संघासाठी नक्कीच चांगला म्हणावं लागेल. लो फुलटॉस डिलिव्हरी आहे, चेंडू हवेत खेळले. क्षेत्ररक्षक तिकडे आहे डीप मध्ये. प्रयत्न अफलातून होता प्रयत्न, मात्र शेवटच्या क्षणी हा झेल सुटलाय. प्रतापला जीवदान लाभतात आणि या दोन धावा. या 2 धावा फलकावर. महत्वपूर्ण किती हा झेल होता ही येणारी वेळ दाखवेलच, कारण हे मैदान ज्या पद्धतीने वारे वाहत आहेत आपण बघतोय. अगदी गोल गोल वारे वाहत आहेत या मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही जे फ्लॅग्स बघतायत आपल्या महाराष्ट्राचे, ते फ्लॅग ज्या पद्धतीने फिरतायत त्यामुळे हवा अगदी गोल गोल फिरतीये. पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे किंवा आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे वारे वाहतात असं बोलूया. त्यामुळे डावखुऱ्या बॅटर साठी अगदी अनुकूल परिस्थिती आहे. विलास पुढचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही दिसत आहे. अपील तिथे झालं रोशन मार्फत, मात्र कोणताही अपील करण्याचा इरादा नव्हता विलासचा. हा चेंडू खाली राहतोय, चेंडू निर्धाव जातोय. अंडर एस्टिमेट करून चालणार नाही प्रतापला देखील, कारण पहिल्या सामन्यात आपण बघितलं 80 धावा झाल्या. दुसऱ्या सामन्यात देखील 59 धावा झाल्या. मात्र कोणताही संघ अजूनपर्यंत चेस डाऊन करू शकला नाहीये. हा पाणजूने मगाशी चेस केल्या 59 धावा, अफलातून चेस केल्या. त्यामुळे आता इथून हे क्रिकेट कसं बदलेल हे पाहावं लागेल. मात्र हा जो डिसिजन झालाय नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा, तो योग्य डिसिजन आहे. तो म्हणजे टिवरी संघाचा.
कारण एक खेळाडू तिकडे यायचा बाकी होता, कारण अग्रिकोळी समाज मंडळाचे जे काही नियम आहेत त्या नियमानुसार मग ती नीड कंप्लीट केली गेली पाहिजे. चौकार आलाय. अजून एक महत्वपूर्ण फटका, षटकार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गुड शॉट प्रताप भोईर. या 6 धावा टिवरी संघाच्या खात्यामध्ये. डीजे वाजणार. तर पहिले षटक संपले. पहिल्या षटकात तब्बल 13 धावांची वसुली. अगदी शेवटच्या 2 चेंडूवर झाले 10 धावांची वसुली. वेलकम वेलकम. थँक्यू डोंगरी तारोडी. मात्र मित्रांनो अजून एक प्रेमाची विनंती करतोय, जे कोणी जेवायचे बाकी असतील तर प्लीज जेवून घ्या. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. तर पहिल्या षटकात 13 धावा. दुसऱ्या षटकासाठी आलाय बोनी मुंबईकर. क्या बात आहे. गुड टू सी यू मॅन. बोनी मुंबईकर 40+ मध्ये क्रिकेट खेळताना दिसतोय. आनंदाची गोष्ट आहे. रोशनला देखील आपण पाहतोय. त्याच्यानंतर नवीन सुद्धा खेळलेत. त्यावेळेला काय चेंडू वळवलाय, काय चेंडू वळवलाय. चांगला फटका. एक धाव. एक गोष्ट केली आहे तिकडे जगदीश यांनी की त्यांनी स्ट्राईक लगेच रुटेड केले. याला म्हणतात क्रिकेट. त्याला पूर्ण कल्पना आहे प्रताप काय प्रताप करू शकतो हे जगदीश यांना माहिती आहे. त्यामुळे निश्चितच लगेच त्यांनी स्ट्राईक रुटेड केले. दोन्ही डावखुरे बॅटर आहेत. त्यामुळे ऑन साइडला बघा 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. बोनी. ओ यावेळेला हा चेंडू अगदी डाव्या आयसीच्या बाहेर होता. अगदी पॅडवर आदळणार होता. मात्र काय फ्लिक केलंय, काय फ्लिक केलंय. चेंडू सीमारेषा पार. षटकार. सुपर शॉट बाय प्रताप भोईर. 6 धावा. पॅडवर आदळणारा चेंडू डीप स्क्वेअर लेगला षटकार ढोकलाय. वेल प्लेड प्रताप. या 6 धावा. लो फुलटॉस डिलिव्हरी. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पुढे आले मात्र त्यांना बीट करून चेंडू जाणार आहे सीमा रेषा पार. षटकार. लागोपाठ 2 षटकार प्रतापच्या बॅट मधून. आतापर्यंत प्रतापची कामगिरी जर बघितली तर निश्चितच लागोपाठ 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. वेल प्लेड प्रताप. महापराक्रमी हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. एवढा ऑन साइडला हा फटका किती धावा देणार आहे. चेंडू 2 बाउन्स वर अडवण्यासाठी गेले क्षेत्ररक्षक. मात्र या 2 धावा इथे पूर्ण होतात का. यस होतील. जगदीश प्रयत्नशील आहेत जास्तीत जास्त स्ट्राईक देण्यासाठी. चांगली बॅटिंग इथे प्रतापची. टिवरी संघ अगदी पुढे सरकतोय. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 28. हे दुसरं षटक सुरू आहे.
2 षटकानंतर पाण्याची व्यवस्था लक्ष द्या. अजून एक मोठा फटका मागवा. चेंडू अगदी खाडी मधून मागवा. प्रतापी बॅटिंग, अफलातून बॅटिंग सुरू आहे. इथे आता चेंडू एक्झॅक्टली कुठे टाकायचा हा देखील प्रश्न पडलाय बोनीला, कारण या षटकात आतापर्यंत 3 षटकार बसलेत. वेल प्लेड प्रताप. कमांड डीजे. चौतीस धावा पूर्ण झालेत. वेल प्लेड प्रताप. काय आपलातून बॅटिंग आतापर्यंत आपण बघतोय. 4 षटकार 1 चौकार. इथे मात्र हा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळलाय. अगदी चांगला चेंडू इथे बोनीचा पाहायला मिळतोय. हा चेंडू इथे निर्धाव येतोय, त्यामुळे षटकाची समाप्ती होते ती म्हणजे 2 षटकांनंतर धावसंख्या 34, सरासरी 17 आहे. ग्रेट बॅटिंग बाय प्रताप. इथे टिवरी संघाने आपले इरादे स्पष्ट केलेत. या सामन्यात कदाचित आम्ही या एकूणच मालिकेचा विक्रम करणार आहोत आणि त्यानुसार इथे तीच कामगिरी दिसते. 2 षटकात धावसंख्या 34 आणि आता जगदीश पाटील इथे रिटायरमेंट घेत आहेत, कारण 50चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे निश्चितच ही रिटायरमेंट व्हॅलिड आहे. दोन षटकात धावा जमलेत तब्बल 34. टिवरी मास्टर संघ पुढे सरकताना दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला आता गोलंदाजी मार्कवर हिलरी येतोय. तिसऱ्या षटकासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे, तो म्हणजे सचिन आणि प्रताप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम टिवरी साठी धावा वाढवायची आहेत तिवरीला, तर दुसऱ्या बाजूला हिलरीला आता इथे विकेट आणि एकूणच धावा रोखण्यासाठी जावं लागेल. क्षेत्ररक्षण आपण पाहूया. शॉर्ट गली लावण्यात आलेत. इथे टॅप केलाय ऑन साइडला. जास्त धावा नाही, एका धावासाठी देईल रॉडनी आहे तिथे. धावसंख्या 35. चौकचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता सर्वांचं लक्ष आता सध्या प्रतापवर आहे. आतापर्यंतची बॅटिंग प्रतापची सुरू आहे, अद्वितीय आहे. 4 षटकार 1 चौकार,
32 धावा नाबाद. आणि दमनला देखील प्रतापने एक अर्धशतक टोलवलंय, त्यामुळे या मॅच मध्ये देखील त्याला आता भरपूर मोठी संधी आहे. ज्या पद्धतीचे वारे आहेत ते प्रतापी वारे आपण म्हणूया. नेक्स्ट बॉल हिलरी वर्सेस प्रताप. स्टँड अँड डिलिव्हर. अगदी प्रतापी फटका पुन्हा एकदा. अगदी चेंडू आर्क मध्ये होता आणि त्याला भिरकावून दिलाय. चेंडू डीप मिड विकेटला आहे. षटकार प्रतापच्या बॅट मधून आलेला हा 5वा षटकार आणि टीमच्या टोटल मध्ये ऍड झाली आहे अजून 6 धावा. धावसंख्या 41. बघा इंडिव्हिज्युअल हायएस्ट स्कोर आतापर्यंत झाले. 37 धावा जमवल्या होत्या त्या म्हणजे जयवंत यांनी शिरगावच्या. इथे 38 धावावर आता नाबाद खेळतोय तो म्हणजे प्रताप भोईर. यावेळेला ड्राईव्ह साठी गेले होते मात्र चेंडू बॅटचे बॉटम एज घेऊन गेलाय तो म्हणजे डीप मिड विकेटला एकदा पूर्ण होते. दुसरी धाव देखील इथे पूर्ण होताना दिसते. गुड क्रिकेट गुड क्रिकेट. धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचते. वैयक्तिकरित्या 40 धावा नाबाद. 40 धावा. एक धाव जमवली होती जगदीश यांनी, एक धाव जमवली सचिन यांनी आणि एक लेग बाईज आहे अशी माहिती आम्हाला तुषार देतोय अधिकृत गुणलेखक मित्र. यावेळेला अजून एक मोठा फटका. वा वा वा. प्रताप प्रताप आणि प्रताप. या मैदानावर फक्त प्रताप दिसतोय. या 6 धावा आणि संघाची धावसंख्या आपण बघतोय 49 वर जाऊन विराजमान होते. वेल प्लेड प्रताप. कम ऑन डीजे. मला वाटतं मलाच डीजे वजन करावं लागेल. आमच्याकडे एक बटन द्या फक्त. इकडे सगळं काही करू शकतो आम्ही. एक बटन द्या फक्त. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. अगदी दुपारचं सत्र आणि प्रतापचा हा विक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. नाबाद 46 धावा वैयक्तिकरित्या. 50 धावा पूर्ण. टाळ्या झाल्या पाहिजेत आणि प्रतापची बॅट देखील वर गेली पाहिजे. डिका स्पोर्टचा कॅमेरा अगदी प्रतापची ही बॅट दाखवतोय. वेल डन प्रताप भोईर. दमणला 50 केले, तिथून आले घरी रेस घेतली, घोडबंदरला आले, इथेही 50 केले. क्या बात आहे. नाबाद 52 धावा प्रताप भोईर. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 55 आणि 62 चा आतापर्यंत या हंगामातील हायेस्ट आहे. नितीन पाटील घोडबंदरचा आहे. इथे मात्र दिशा दिले, चेंडूला दिशा दिले एक्स्ट्रा कव्हरला. फक्त एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल. वेल प्लेड प्रताप भोईर. काय बॅटिंग केले. संघाची धावसंख्या 56. प्रताप वैयक्तिक 53. अफलातून बॅटिंग आणि नामोहरम केले. आतापर्यंत टीम चौकला त्यांनी नामोहरम केले कारण षटक संपले तब्बल फक्त 3. 18 चेंडू मध्ये जमवले 56 धावा. याचा अर्थ प्रति षटका मागे बघा जवळ जवळ 18 धावा. वेल प्लेड. कम ऑन डीजे. गोलंदाजी मार्कवर आलाय तुफान. मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रतापचं तुफान सुरू आहे. भाई ये वॉइस क्यों ब्रेक हो रहा है देख ना. तुफान ना तो नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
56 धावा संघाच्या, 53 धावा प्रतापच्या. तुफानवर देखील एक जबरदस्त हल्ला. अगदी चेंडू फ्लॅट बाउंड्री. अफलातून बॅटिंग बाय प्रताप भोईर. बघा, अजूनही जर कोणी जेवायचं बाकी असेल तर प्लीज जेवून घ्या. या मॅच नंतर आपण निश्चितच थोडासा 10 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत. तर काय बॅटिंग सुरू आहे. प्रतापने दाखवलंय की मैदानात उभं राहणं किती इम्पॉर्टंट आहे आणि उभं राहून धावा होतात. अगदी उभं राहून धावा केल्या जातात प्रतापच्या माध्यमातून. लो फुलटॉस डिलिव्हरी. पुन्हा एकदा चेंडू जर बघितला तर निश्चितच कॉर्नर रिजन मध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या गडीला मिळते. फक्त एकच धाव. धाव संख्या 61, 61. पहिल्या सामन्यात 80 धावा आपण बघितल्या होत्या. 79 धावा आणि त्यानंतर 80 धावा विजयासाठी होत्या. टीम तारोडी संघासमोर मात्र तो विक्रम आता कुठेतरी धोक्यात दिसतोय. अजूनही 10 चेंडूचा खेळ राहिलाय. त्यामुळे टिवरी संघ फॉर्मात आहे. फुलटॉस डिलिव्हरी. सचिनचा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक कॉलिंग नाहीये. चेंडू वन बाउन्स सीमारेषा करतोय. 4 धावा. जे 65 धावा पूर्ण. सचिन देखील जॉईन करतोय ही पार्टी की धावा जर बनतायत तर माझ्या बॅट मधून का नाही. वेल प्लेड टिवरी संघ अगदी मातब्बर संघ आहे आणि आपला दबदबा कायम आहे. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी उडवायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क अनप्लेबल डिलिव्हरी ठरलंय. वेल बोल्ड तुफान. चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. गोलंदाजी देखील चांगली होतीये. मात्र धावा यावेळेला हा फटका हवेत आहे. मात्र प्रयत्न नेपोलियनचा चांगला होता. इथे एकच धाव. धाव संख्या 66 वर जाऊन पोहोचली आहे. 66. लॉस ऑफ 2 विकेट्स. गणेश बाद झाले होते. त्यानंतर जगदीश बाद झाले होते. मात्र ही जोडी अजूनही कोण जेवायचं बाकी असेल तर प्लीज जेवून घ्या मित्रांनो. ओ काय फ्लिकचा फटका आहे. अगदी हात लावेल त्याला सोनं. प्रतापची ही अफलातून बॅटिंग आपण एन्जॉय करतोय या अफलातून मैदानामध्ये. आई सतीदेवी मैदान, उगाडी रोड, घोडबंदरचा आणि प्रतापचा हा कारनामा आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 72 आणि वैयक्तिक धावसंख्येचा देखील विक्रम आपल्या नावावर केलाय प्रतापनं. वेल डन प्रताप. 64 धावा नाबाद. लवकर शेवटच्या षटकासाठी एवढा विचार विनिमय म्हणजे गोलंदाज शॉट आहेत ही गोष्ट दिसतेय. प्रताप भोईर आपण बघतोय अफलातून बॅटिंग. 8 षटकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आपण पाहू शकलोय प्रतापच्या बॅट मधून. तर दुसऱ्या बाजूला सचिन देखील एक चौकार टोकून खेळतोय.
एका इनिंग मध्ये सगळ्यात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम म्हणजे 9 षटकारांचा आहे, तो आहे नितीन पाटील घोडबंदरच्या नावावर आहे. तो विक्रम देखील आता धोक्यात आलाय. त्यामुळे बऱ्याच गोष्टी इथे धोक्यात आलेत. अनेक विक्रम करताना दिसतील. धावसंख्या झाली ती म्हणजे तब्बल 72 धावा. विजय येतोय गोलंदाजी मार्कवर. अपील तिथे झालंय, मात्र इथे धावचीत नाहीये. त्यामुळे फक्त एकच धाव. लेगबाईचा इशारा आहे इथे पंचांचा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ राहिलाय. धावसंख्या 73 झाली आहे. टिवरी संघानं 4 षटकामध्ये तब्बल 105 धावा कुठल्या होत्या. त्यामुळे भरपूर विक्रम आहे टिवरीच्या नावावर. दीपेश फाउंडेशन अगदी प्रसिद्ध आहे. आणि टिवरी गाव म्हटलं तर क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. किती स्पर्धा होतात वर्षाकाठी अफलातून. विजय टू प्रताप. हा चेंडू खाली राहिलाय, अगदी खाली राहिलाय. त्यामुळे चेंडू निर्धाव जातोय. प्रतापला देखील हे सरप्राईज होतं, हे सरप्राईज होतं. नेक्स्ट बॉल. वेल बोल्ड अतिशय चांगली कामगिरी. चेंडू मात्र आतून जातोय. लगवाट 2 चेंडू इथे निर्धाव केलेत प्रताप भोईर यांच्या विरुद्ध. वेल बोल्ड विजय. यावेळेला हा फटका मात्र सीमारेषेच्या पार. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव झाल्यानंतर इथे चेंडू आर्क मध्ये दिलाय आणि अगदी हा चेंडू भिरकावून दिलाय, तो म्हणजे डीप मिड विकेटला. अजून एक षटकार. संघाची धावसंख्या अगदी 79, म्हणजे एकूणच पहिल्या सामन्याचा विक्रम आता बरोबरीत झालाय. 79 धावा जमवल्या होत्या टीम शिरगावनं आणि इथे टीम टिवरी मास्टरनं देखील 79 धावा जमवलेत. अजूनही या षटकातील जर विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत. वेल प्लेड प्रताप भोईर, वेल प्लेड टिवरी. इथे दुसरी धाव अवेलेबल असेल. सचिनला भरपूर वेगाने यावं लागेल. या 2 धावा आणि सगळ्यात मोठी धावसंख्या आजच्या दिवसातील टिवरीच्या नावावर. वेल डन टिवरी. ऑल थँक्स टू प्रताप भोईर. काय इनिंग खेळत आहेत. 9 षटकार. वैयक्तिक धावसंख्या आहे ती म्हणजे प्रतापची 72. 21 चेंडू 72 धावा. स्ट्राईक रेट सांगण्याची गरज आहे का. तब्बल 350च्या वर. यावेळेला धावा मिळणार आहे. चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. 1 बाउन्स. या 4 धावा. या 4 धावेने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे एक्झॅक्टली 85-86 धावांचं लक्ष्य टीम चौक समोर. त्यामुळे निश्चितच ही अफलातून धावसंख्या. वेल प्लेड प्रताप भोईर. मन जिंकलीस मित्रा आणि तोडलंस, अगदी तोडलंस. 9 षटकार, 2 चौकार. प्रताप 76 धावा नावात, 3 चौकार, 22 चेंडू, 76 धावा नावात. एकदा प्रताप साठी जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. व्हॉट अ बॅटिंग, अफलातून बॅटिंग.
तिवरी वर्सेस चौक या दोन संघामध्ये लढत होते. तिवरी संघाने प्रथम तिवरी संघाने प्रथम फलंदाजी करताना मोठं आव्हान उभं केलं आहे 86 धावांचं. आणि प्रताप भोईर एक नामांकित खेळाडू या मैदानावरती घोडबंदर मैदानावरती वैयक्तिक 76 धावा पटकावतो हे आमच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. गुणलेखक तुषार आमचे मित्र यांनी गुणलेखन केलं या मॅचचं, त्यांनी आमच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. आणि 86 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे ते चौक या संघासमोर. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स बाय प्रताप भोईर ऑन दिस ग्राउंड. प्रति षटकामागे जवळजवळ 17 धावांची 17.20 अशी सरासरी गाठावी लागेल चौक या संघाला. हे सुद्धा गुणलेखक तुषार यांच्याकडून आम्हास माहिती मिळते. 5 षटकांचा सामना. चौक संघ आता फलंदाजी करेल. तसेच पंचांनी मैदानाचा ताबा घेतलाय तरी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे तिवरी संघाने. सकाळच्या सत्रापासून एक जादुई आवाज मीरा भाईंदर परिसरातील संकेत पाटील यांचा होता. आता लंच ब्रेकच्या दरम्यान मी आलो आहे 10 ते 15 मिनिटं. चौक संघाला विनंती आहे आपलं सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. 17.20 धावांची सरासरी प्रति षटकामागे. दोन्ही संघांना आमच्या आई गावदेवी या संघातर्फे आयोजक आणि सर्व ग्रामस्थ वासियांकडून आणि प्रेक्षकांकडून ऑल दी बेस्ट. दोन्ही संघ तुल्यबद्ध आहेत. आता पाहायचं आहे प्रताप भोईर यांनी आपला करिश्मा या अगोदर या ग्राउंडवरती सजवलेला आहे. 76 धावांची जबरदस्त वैयक्तिक फलंदाजी आपला आजच्या दिवसातील जबरदस्त परफॉर्मन्स पहिल्याच मॅचमध्ये गाजवला आहे, नाव गाजलेलं आहे. यूट्यूब माध्यमातून आपल्या या सर्व गावातील संघांना त्यांची बॅटिंग जबरदस्त परफॉर्मन्स यूट्यूबवर आम्हाला लिंकमध्ये पॉइंट्स मिळत आहेत, त्यांना थम्सअप मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग. प्रथम फलंदाजीसाठी आलेत संजय आणि विलास. दोन्ही संघांना सर्व प्रेक्षकांकडून हार्दिक शुभेच्छा. प्रति षटकामागे 17.20 ची सरासरी गाठावी लागेल जिंकण्यासाठी. ती चौक संघाला क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. गोलंदाज आहेत जगदीश यांचा पहिला चेंडू. आता मात्र षटकाराच्या अपेक्षेने मारलेला फटका लॉंग ऑनच्या वरून. पंचांचा इशारा होतोय 6 धावांचा. धन्यवाद पंच. गुणेश म्हात्रे साहेब पंच आहेत. बॉल गेलेला आहे, बॉल दुसरा द्यायचा आहे. जगदीश यांचा पहिला चेंडू लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा होता. थोडेसे फ्रंट फुटवर आले आणि लॉफ केलं चेंडूला लॉंग ऑनच्या वरून. 6 धावांसाठी संजय यांनी. पहिल्या चेंडूवर समाचार. थोडीशी आक्रमक फलंदाजी चौक संघाकडून.
चौक संघ, उत्तन संघ हे आणि डोंगरी संघ हे आजूबाजूच्या परिसरातील संघ आहेत. एक चांगले संघ आहेत, नामांकित संघ आहेत, नामांकित खेळाडू सुद्धा आहेत आपल्या जमान्यातील. जगदीश आपल्या बॉलिंग मार्क वरून पुढे सरकताना. आता मात्र चेंडू थोडा वळवलेला आहे, लेग स्टंपच्या बाहेर पडलेला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर निघतो आणि अवांतर एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न आहे आणि 2 धाव 22च्या रूपाने पंच गुणेश यांच्याकडून आम्हाला माहिती मिळते. या 2 धावेने संघाची धावसंख्या 2 चेंडूनंतर संजय यांच्या वैयक्तिक 8. विलास का संजय बॅटिंग आहे. संजय यांचा तिसरा चेंडू मात्र संजय यांना खेळताना आला. मिडॉनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता अथवा कार्पेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. जगदीश यांचा चेंडू वळवण्यात थोडीशी सुधारणा होते. चौथा चेंडू आपल्या बॉलिंग मार्कवरून पुढे सरकताना. आता मात्र फ्रंट फुटवर आले, षटकार की कॅच आणि हा कॅच संजय मात्र बाद होतोय. जबरदस्त छोटीशी खेळी मात्र एक षटकार सजवून गेलेले आहेत आणि 2 चेंडू इथे डॉट झालेले आहेत. एक आउट झाले आणि या अगोदरच्या एक चेंडू. 4 चेंडूंचा सामना केला संजयने आणि आपल्या संघासाठी 8 धावांचं माफ कर 8 धावा 2 22 6 धावांचा एक षटकार मारला. त्यानंतर मात्र 2 22. संघाची एकूण धावसंख्या 8 असताना पहिला मोहरा बाद होतोय संजयच्या रूपाने. चौक या संघाचा. आता येत आहेत हिलरी पाटील. संजय यांनी पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता, मात्र आता हिलरी पाटील हे सुद्धा प्रसिद्ध आहेत षटकारासाठी. आम्हाला माहिती मिळते ती तुषार यांच्याकडून. 4 चेंडू झालेले आहेत, धावसंख्या 8. वैयक्तिक 6 धावसंख्येवर बाद झाले संजय एक षटकारानिशी. त्यानंतर 3 चेंडू मात्र डॉट आलेले आहेत, त्यात 2 22 आलेले आहेत. एकूण धावसंख्या 8. पहिला गडी बाद झालेला आहे. दरम्यान जगदीश यांचा 5वा चेंडू. आता मात्र चेंडूला स्क्वेअर लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा होता वाईटच्या अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते 9. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन. आता मात्र अटेम्प्ट केलेला नाही, पंचांनी मात्र वाईट घोषित केलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी होते. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू, ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू. 10 धावा. आता मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट. हिलरी पाटील थोडस दबाव आणतायत गोलंदाजावर. लगातार 3 वाईट टाकलेले आहेत. एकूण धावसंख्या 11. गडी बाद झालाय तो एक षटक सुरू आहे प्रगतीपथावर पहिलं जगदीश यांच्या रूपाने आणि संघ आहे तो तिवरी. एक नामांकित पंच आहेत परशुराम पाटील साहेब, हे सुद्धा तिवरीचेच आहेत. एक नामांकित पंच आहेत आपल्या या टेनिस क्रिकेट जगतातील. 5वा चेंडू. आता मात्र डॉट टाकलेला आहे पंचांवर आणि पंचांवर कोणताही परिणाम नाही. चेंडू लेंथ मध्ये होता, ऑफ स्टिकच्या बाहेर निघालेला होता मिडल स्टंपवरून. शेवटचा चेंडू. हिलरी क्लिंटन यांना लॉब करण्याचा प्रयत्न. मिड ऑन अथवा लॉंग ऑनला आला असता हा चेंडू, लॉंग ऑनच्या वरून सुद्धा गेला असता. चेंडू मात्र डॉट निघतोय. जबरदस्त कमबॅक झालेलं आहे ते जगदीश यांचं. लगातार 2 चेंडू डॉट टाकलेले आहेत. या अगोदर 3 वाईट टाकले होते. एकूण धावसंख्या पहिल्या षटकानंतर 11. गडी बाद झाला 1 संजय. 86 धावांचा पाठलाग करताना 17.20 ची सरासरी ची जरूरत असताना पहिल्या षटकात धावा आल्यात 9. आता स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकचे खेळाडू विलास प्रथम चेंडू फेस करतील. या पहिल्या षटकात त्यांना नॉन स्ट्राईकवर राहावं लागलं. संजय आणि हिलरी पाटील या 2 फलंदाज
विलास स्ट्राईकवर आलेले आहेत. नॉन स्ट्राईकचे खेळाडू या अगोदरच्या षटकामध्ये संजय आणि हिलरी पाटील यांनी 6 चेंडू फेस केले होते आणि सलामीला उतरलेले विलास हे नॉन स्ट्राईकलाच राहिले आणि गोलंदाजसाठी दुसरं षटक हाताळण्याचे शेखर तिवरीचे 35 वयोगटातील हा खेळाडू शेखर स्ट्राइक वरती विलास. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. आता मात्र चेंडू लॉंग ऑनला येते. एक धाव मात्र रोखू शकत नाही. एक धावाने संघाची धावसंख्या वाढून होते ती 12. अजूनही 74 धावांची आवश्यकता आहे आणि षटक शिल्लक आहेत ती 3.5. शेखर पुन्हा लाईन लेंथ. आता मात्र खूप वरून टॉस का बॉस या बाउंड्रीच्या बाहेर असलेल्या तंबूकडे चेंडूचा पहिला टप्पा पडतो. पंचांचा इशारा येतो षटकार आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढून होती ती 18. अजूनही 68 धावांची आवश्यकता आहे आणि स्ट्राइक वर आहेत हिलरी पाटील यांनी 3 चेंडूंचा सामना केलाय. 2 चेंडू डॉट निघाले होते. आता मात्र तिसऱ्या चेंडूवरती षटकार मारलेला आहे. जबरदस्त कमबॅक झालेला आहे हिलरी पाटील यांचं. शेखर पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवरून पुढे सरकताना. आता मात्र विकेट किपरच्या मागे गेलेला आहे चेंडू. एक धाव. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू फील्ड होते. धाव संख्या झालेली 19. हिलरी पाटील वैयक्तिक 7 तर विलास वैयक्तिक 1 धाव संख्येवरती. शेखर पुढे सरकताना आपल्या बॉलिंग मार्कवरून पुढचा चेंडू. आता मात्र थोडीशी हाईट दिली होती चेंडूला. शॉर्ट डिलिव्हरी होती. थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर निघत होता चेंडू. चेंडूला केवळ दिशा दिली मिडॉनच्या दिशेने. धाव संख्या झालेली आहे 20. अजूनही 66 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहे या षटकातील 2. पहिल्या चेंडूवर 1 धाव. दुसऱ्या चेंडूवर षटकार. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव. चौथ्या चेंडूवर सुद्धा 1 धाव. आता मात्र हिलरी पाटील ऑन स्ट्राइक. षटकारांचे बादशाह असं आम्हाला माहिती मिळते. चेंडू जबरदस्त चेंडू. ऑफ स्टिक वर टाकलेला चेंडू थोडासा कट होतोय आणि ऑफ स्टिकच्या बाहेर निघतोय. चेंडू अटेम्प्ट करण्यासाठी बॅट मात्र फिरवली होती. चेंडू लॉंग ऑन या मिडॉनच्या वरून जाईल अशी आशा होती. मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही स्पर्श नाही, संपर्क नाही. चेंडू निर्धाव. 6वा चेंडू या षटकातील. 6वा चेंडू. पंच डेड बॉल घोषित करतात. धाव संख्या झालेली आहे 20. 66 धावांची आवश्यकता. षटक शिल्लक आहे 3.1. हिलरी ऑन स्ट्राइक. नाउ दिस आउट आहे आणि हिलरी यांचा झेल सीमारेषेच्या आतमध्ये पकडला गेलेला आहे. आणि दुसरा मोहरा बाद होतोय हिलरी यांच्या रूपाने. चेंडूला हिलरी यांनी चेंडू अटेम्प्ट केला होता लॉंग ऑनच्या वरून मारण्याचा प्रयत्न. मात्र हवेचाही इथे एक फॅक्टर झालेला आहे. फटका मारला तेव्हा जोरदार हवा आली आणि चेंडू हवेला कापू शकला नाही आणि जबरदस्त चेंडूवर या झेल पकडला गेलेला आहे. सीमारेषेच्या आतमध्ये भरपूर चांगला अनुभव घेतलेला आहे या क्षेत्ररक्षणाचा. दुसरा मोहरा बाद होते 20 या धाव संख्या. एक चेंडू झाल्यासर दुसरा रिटायर होऊ शकत नाही हे लक्षात घ्या.
या षटकामध्ये धावा दिल्यात 9. पहिल्या षटकामध्ये सुद्धा धावा दिल्यात 9. जेव्हा 17.20 धावांची सरासरी पाहिजे होती, धावा मात्र 18 झाल्या 2 षटकानंतर आणि गडी बाद झाल्यात 2. माफ करा, 20 धावा झालेल्या आहेत आणि 2 षटक झालेले आहेत. 2 गडी बाद सुद्धा झालेले आहेत. धावा झाल्यात 20. अजूनही 3 षटकामध्ये 66 धावांची आवश्यकता. प्रति षटकामध्ये 22 धावांची सरासरी गाठावी लागेल. चौकार षटकारांचा वर्षाव करायला लागेल तो चौक या संघाला. देवेश रायकर पाण्याची व्यवस्था पाहत आहेत. आमच्या संघाचे घोडबंदर आई गावदेवी या संघाचे कर्णधार आहेत. तिसरं गोल स्वप्नील नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाचे तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेत आणि फलंदाज आहेत विलास. नॉन स्ट्राईकला आलेत ते रॉडनी आणि रिटायर्ड होत आहेत. 45चा खेळाडू रिटायर्ड हर्ट झालेला आहेत आणि आता एक चेंडू काउंट होणार नाही याची नोंद घ्यायची. नियम विलास हे ओपनिंगला गेले होते. 45+ खेळाडू आहेत. रिटायरमेंट घेतलेला आहे त्यांनी. 2 षटक 1 चेंडू झालेला आहे. स्वप्नील आपल्या बॉलिंग मार्क वरती परतताना नवीन फलंदाज तुफान यांची तुफान आता दाखवतील का काय पाहायचं आपल्याला. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. जबरदस्त गोलंदाजी. थोडस फ्लाइट दिलं होतं चेंडूला. चेंडू थोडासा लेग ब्रेक सुद्धा झाला होता. चेंडू थोडा लेग ब्रेक सुद्धा झाला होता. चेंडूवर अटॅम्प्ट करायचा होता. स्ट्रेट ड्राईव्ह होता लॉंग ऑनच्या वरून. मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. दुसरा चेंडू आता मात्र लॉंग ऑनच्या दिशेने काऊ कॉर्नरला चालला आहे चेंडू. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 1 धाव घेतलेली आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. चेंडू मात्र आरामात सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. जेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं ते मात्र विफल ठरलेलं आहे डीप मिडॉनच्या खेळाडूकडून. चेंडू पायाने अडवला गेला. मात्र चेंडू दिशाहीन. लॉंग ऑनचे खेळाडू सुद्धा मिडॉनच्या दिशेने धावून गेले डीप मिडॉनच्या दिशेने आणि चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने व्यवस्थितपणे आरामात सीमारेषा पार. पंचांचा इशारा 4 धावांचा. पुढचा चेंडू तुफान. आता मात्र पंचांच्या इशाराची वाट पाहतोय. षटकार आणि 6 धावा पंच गुणेश यांच्याकडून नोंद होते. या 6 धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे 30. अजूनही 56 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात. 22 धावांची आवश्यकता होती प्रति षटका मागे. एव्हरेज 10 धावा आल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. तुफान यांनी सुरू केलेला आहे. पहिला चेंडू डॉट. दुसरा चौकार. तिसरा षटकार. 3 चेंडू 10 धावा वैयक्तिक. पुढचा चेंडू आता मात्र ऑन साइडला खेचून काढलेला आहे. डीप मिडॉनच्या वरून षटकार. पंचांचा इशारा येतोय. पण थँक्यू पंच गुणेश. या 6 धावाने संघाची धावसंख्या वाढून होती ती 36 आणि आता 50 धावांची आवश्यकता. चौक हा संघ चिवट संघ आहे. पाठलाग सुरू आहे तुफान यांच्या माध्यमातून. तुफान 4 चेंडू खेळलेले आहेत. पहिला डॉट चेंडू खेळलेले आहेत. दुसरा चौकार. तिसरा षटकार. चौथा षटकार. 4 चेंडू आणि 16 धावा वैयक्तिक. तुफान यांनी सुरू केलेला आहे. चौक या संघाच्या मार्फत आपलं प्रतिनिधित्व योगदान सुरू आहे जोरदार. स्वप्नील शेवटचा चेंडू या षटकातील. जबरदस्त फलंदाजी होते तुफान. शेवटचा चेंडू आता मात्र ऑफ साइडला कव्हरच्या वरून नो मेन झोन मध्ये चेंडू पडतोय आणि पंचांचा इशारा 4 धावांचा. चेंडूला थोडं फ्रंट फुटवर येऊन दिशा दिली.
सिलिमिडॉनच्या वरून चेंडू खेळला गेला, मात्र डीपला चेंडू फील्ड करता आला नाही. थोडंसं मैदान तेथे खराब आहे आणि चेंडू थोडंसं दिशाहीन होऊन क्षेत्ररक्षकांच्या हातात भेटला नाही आणि चौकार गेलेला आहे. पाच चेंडूंचा सामना केला स्वप्नील यांच्या तुफान यांनी आणि धावा पटकवल्या त्या 20. 2 चौकार 2 षटकार. जबरदस्त फलंदाजी तुफान यांच्या माध्यमातून. दोन षटकामध्ये 46 धावांची आवश्यकता. प्रति षटकामध्ये 23 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी चौक या संघाला. आणि फलंदाज रॉडनी, लेफ्ट हँड फलंदाज. या मैदानावरती लेफ्टीला भरपूर थोडासा ॲडव्हान्टेज आहे. पाहायचं आहे काय करतात रॉडनी आपल्या संघासाठी. हवाही त्याच दिशेने सुरू आहे. लेफ्ट पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि लेफ्टीचा फटकाही ऑन साइड पूर्व होते इथे या मैदानावरती. लेफ्ट हँड फलंदाज अलंकार तरे आमच्या गावातील भरपूर इथे सामने फिरवलेले आहेत त्यांनी. तसेच दुसरे लेफ्टी सुद्धा इथे चांगले खेळत आहेत वेगवेगळ्या संघातील. शेवटचे 12 चेंडू आणि धावा पाहिजेत 46. प्रत्येक ओव्हरमध्ये 23 धावा आल्या पाहिजे तर चौक संघ विजय होऊ शकतो. चौक संघ एक चिवट संघ आहे. नॉन स्ट्राईकला तुफान आहेत. 5 चेंडूमध्ये 20 धावा वैयक्तिक पटकावलेल्या आहेत आणि स्ट्राईकवर रॉडनी आहेत. त्याने अजूनपर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाही. गुण लेखकाकडून आम्हाला माहिती मिळते. रॉडनी थोडासा मैदानाचा अभ्यास सुरू आहे. रॉडनी आणि तुफान यांच्या माध्यमातून. तुफान यांनी हवेच्या विरुद्ध 2 षटकार खेचले. जबरदस्त फलंदाजी तुफान यांच्या माध्यमातून. आता रॉडनी ॲडव्हान्टेज प्लेयर आहे, बॅटर आहे. पाहायचंय काय करतो आपल्या संघासाठी. आणि फलंदाज प्रताप या अगोदरच्या इनिंगमध्ये 76 धावा पटकावलेल्या आहेत. आता मात्र जबरदस्त फटका कार्पेट ड्राइव्ह होतोय. 1 धाव सहज 1 धाव पूर्ण करतात. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढून होती ती 41. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा प्रताप यांच्या माध्यमातून. तुफानसाठी 11 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. आता मात्र लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे. चांगला चेंडूला बॅकअप दिलाय. तेवढी चांगला थ्रो आणि 1 धावेवर समेटून टाकलेला आहे ते तुफान यांना. शेवटचे 10 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. रॉडनी प्रताप एक मातब्बर खेळाडू. या अगोदरच्या इनिंग मध्ये त्याने स्वतःला दर्शवून दिलं या मैदानावरती. 76 धावा रचलेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी सुद्धा आहे. 2 चेंडू हाताळले, 2 धावा दिलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आणत आहेत. रॉडनीसाठी वेगळं क्षेत्ररक्षण सजवत आहेत. ऑफ साइडला पूर्ण डीप खुलच ठेवलेला आहे आणि लेग साइडला मात्र डीप करून टाकलेलं आहे सर्व क्षेत्ररक्षकांना. प्रताप आता मात्र चेंडू गुड लेंथवर थोडासा बाउन्सी चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. रॉडनीचा चेंडू डॉट होतोय सुरक्षितरित्या विकेट किपरच्या हातमध्ये आणि निर्धाव जाते चेंडू. 3 चेंडू झालेले आहेत. 4था चेंडू. प्रताप आपल्या बॉलिंग पार्कवर पुढे सरकताना फुलटॉस डिलिव्हरी. चेंडूला स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न होता मात्र कोणताही बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. थोडासा अंगाला लागला असेल. पंचांचा इशारा. बॅट ओके. बॅट. 1 धाव रॉडनी यांच्या खात्यात जमा.
एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती ती 43. अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 7 षटकारांची आवश्यकता आहे. आणि पहिला षटकार येतोय. तुफान जबरदस्त पंचांचा इशारा. षटकार पंच आहेत गुणेश आणि स्क्वेअर पंच आहेत मंदार. धावा झाल्यात 49. 37 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. प्रताप यांनी 5 चेंडू हाताळलेले आहेत. 9 धावा दिलेल्या आहेत आतापर्यंत. एक षटकार सजवला मात्र 5व्या चेंडूवरती. पुन्हा 6वा चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवरती तुफान सामना करतील. हो, चेंडूला थोडी गती कमी केलेली आहे. चेंज ऑफ पेस गोलंदाजी. शेवटच्या चेंडूवर हातखंडा वापरलेला आहे प्रताप यांनी. हा, थोडस फ्रंट फूट येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूची गती कमी केली आणि कंपल्सरी या 6 चेंडू मध्ये 37 धावा पटकावायच्या आहेत. गुणलेखाकडून आम्हाला माहिती मिळते. विकेट सेम आहेत. विकेट सुद्धा सेम आहेत. 6 चेंडू आणि 6 षटकार. एखाद वाईड नो पडला तर काहीतरी होऊ शकते. कंपल्सरी 37 चेस आहे. कारण तिवरी हा संघ टॉस जिंकलेला आहे. गुणलेखक आम्हाला माहिती देतात. या बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम हितेश, जितेश, नितेश. नितेश यांच्या शेवटचं षटक वैयक्तिक पहिलं. रॉडनी स्ट्राईकवर असतील. नॉन स्ट्राईकला तुफान यांनी सुद्धा तुफानी पारी इथे आपल्याला या घोडबंदरच्या मैदानावर सजवलेली आहे. आता मात्र रॉडनी ऑन फायर. फर्स्ट 6. लॉंग ऑफच्या काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि काऊ कॉर्नरच्या डीपच्या वरून षटकार. लेफ्ट हँड फलंदाज. धाव संख्या झालेली आहे ती 55. 55. 31 धावांची आवश्यकता. 5 चेंडू. कंपल्सरी 31 धावा बनवायला लागतील. आता मात्र चौकार. पंचांचा इशारा 4 धावांचा. या 4 धावाने संघाची संख्या 59. रॉडनी आता फुल फायर झालेले आहेत. 5 चेंडूंचा सामना केलेला आहे. एक चौकार षटकार मारलेला आहे आणि 2 एकेरी धावा. 1 चेंडू डॉट. 12 धावांवरती खेळत आहे वैयक्तिक रॉडनी. शेवटचे 4 चेंडू आणि धावा पाहिजे 27. चौक संघाच्या माहितीसाठी 4 चेंडू आणि 27 धावा. नितेश यांच्या पहिल्या 3ऱ्या चेंडूवरती आता मात्र स्वतःच्या ऑफ साइडला खेळून काढले. चेंडू ट्रॅव्हल होते बाउंड्रीच्या बाहेर. जबरदस्त फलंदाजी रॉडनी यांच्या मार्फत. तीन चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. या 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 14 धावा पटकावल्या आहेत. 1 षटकार 2 चौकार. चौथा चेंडू आपल्या बॉलिंग मार्कवरून पुढे सरकताना नितेश. आता मात्र झेल आहे की काय पाहायचं आहे. आणि हा सुद्धा चौकार. थोडसा जबरदस्त फलंदाजी तुफान आणि रॉडनी यांच्या मार्फत. रॉडनी षटकार चौकार चौकार चौकार. शेवटचा षटक आपल्या नावावर करतात रॉडनी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा पाहिजेत 19. आता मात्र चेंडू थोडासा थांबून टाकलेला आहे. थोडीशी गती कमी केलेली आहे. रॉडनी फुल फॉर्म मध्ये असताना चेंडूला थोडंसं
वेग कमी केलेला आहे. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकला होता. शेवटचा चेंडू 19 धावांची आवश्यकता. पुन्हा षटकार की काय पाहायचं आहे. पंचांचा इशारा 6 धावांसाठी. धन्यवाद पंच गुणेश. आणि या पुढील कॉमेंट्री आपल्या मीरा भाईंदरचे 73 झाले. 73 86 धावांचा पाठलाग करताना 73 धावा चौक संघाने पटकवल्या. त्यात तुफान यांचे वैयक्तिक धावसंख्या. थोड्याच वेळ गुणलेखक आपल्याला निर्देश देतील. तुफान रॉडनी